हॅलो गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल हटके बॉयज. आता ट्रेन मध्ये आता उतरतो तिरुपतीला. तुम्हाला डायरेक्ट तिकडेच दाखवतो. विश्रांती घ्या. तर गाइस, आपण तिरुपतीच्या स्टेशनला उतरलेलो आहे. तुम्हाला दाखवतो थांबा आजूबाजूचा परिसर. तर गाइस, 3 टायर AC मधून आलेलो. उतरतात आता पण. हे स्टेशन आहे तिरुपतीचं. लवकर आलो होतो कारण का निघायचं पण इकडून. हे बनतं, अजून बनायचं आहे. त्या तिथून सगळं तिरुपतीचं स्टेशन आहे. अरे दा आणि या ट्रेनचं नाव आहे कन्याकुमारी टू तिरुपती, तिरुपती टू रामेश्वरम. आणि काकी मधु काकी आणि येतात अजून लोक. काय आता तुम्हाला हॉटेलवरच दाखवतो, तोपर्यंत जरा विश्रांती घ्या. तर गाईज, हा माझा मित्र अमृत, त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे. त्याला पण सबस्क्राईब करा. नाव सांग. अमृत गेमिंग सर्च करा. रेड लोगो असेल त्याला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आता जरा विश्रांतीच घ्या. आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्येच भेटतो. तुम्हाला दाखवतो हॉटेल कसं आहे. तर गाइस, आपण तिरुपतीला आलो आहे. स्टेशनवर आहे. तिरुपतीला पोहोचलो आपण. आता बस पकडतो. इकडून बस स्टँड आहे, तिकडून बस पकडतो. मग हॉटेलला जातो. मग हॉटेलला भेटूया. तोपर्यंत विश्रांती घ्या. तर गाईज, आपण तिरुपती बालाजी देवबाप्पांचे दर्शन करायला निघालो आहे. आणि एक डोंगर आहे इकडे, जो सेम टू सेम त्यांच्या आकाराचा आहे. तर हा आहे तो डोंगर. हा डोंगर त्यांच्या आकाराचा आहे असं बोलतात. त्या बरेच केस परत नाही जायचं. आयुष्यात एकदा तरी केस जायची. बघा, 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी का होईना तिरुपतीला येणार परत. एकदम भारी आहे. तर गाईज, आता आम्ही चाललो आहे डोंगरावर. आणि तिकडे अलाउड नाही, तर तुम्हाला लांबून जेवढं दिसतं तेवढं दाखवतो. तोपर्यंत जरा विश्रांती. गाइस, हे आहे एंट्री. आता इकडून चालू होणार आहे जर्नी ह्याची. इकडून चालत पण जायचं असतं, नाहीतर एक गाडीने पण असतं. बॅग चेक करणार, इकडे गाडी चेक करणार. तर बघूया कशाने कसं जायचं. हे एंट्री पॉइंट आहे. हा आहे एंट्री पॉइंट. दिसला नसेल, आता दिसतो. हा आहे. ते दिसतंय. तेच काढायचं मला ताबा. ते मंदिर आहे, बघून घ्या. चढून पण जाऊ शकतो, नाहीतर चालत पण जाऊ शकतो. काही आहे. आणि हा चेक पॉइंट आहे, तर इकडून चेकिंग होते. चेकिंग कशी करतात गाडीची प्रत्येक तिकडे चेकिंग पण होते. बघतात बॅगा बघतात, बाकी सगळे बघतात.
काच करून. बघा अरे नाही, खराब आहे तर काच आहे ना. एकदम भारी. काच आहे ना, तू नको काढून आहे तर. एकदम काढ काच करून. तिरुपती बालाजी. तुम्हाला आता डायरेक्ट तिकडे दाखवतो विश्रांती घ्या. तर गाईज ही चेकिंग आहे इकडची. चेकिंग करतात इकडे काय भेटलं. आता उतरायचे. चल के जाना. चल के जाओ. हाँ चल के. चल के चलो. वो टोल गेट के नीचे है. मैं आ रहा हूँ. हाँ हाँ चलो. इकडे चालून जायचं आहे. पण तुम्ही ते बघा एकदम भारी दिसतं. ते येते मंदिर बालाजींचं. तर गाईस काय नाही पडल्यानंतर काय नाही दाखव ना त्याला. आपण आता ते चेकिंग करतात इकडे. तर आम्हाला गाडीमधून उतरवलं आणि पुढे थांबायला सांगितलं. तर आता इकडे गाडीची पूर्ण चेकिंग होणार. काय असेल प्लॅस्टिक बिस्टिक काढणार सगळं. प्लॅस्टिकची बॉटल असेल आता काय प्लॅस्टिकचं दुसरं काय असेल तुम्हाला तिकडे दाखवते का. इकडे असे आयटम्स आहेत जे तिकडे आतमध्ये अलाउड नाही. तुम्हाला तिकडे दाखवतो. तर गाईज हे सगळं अलाउड नाही इकडे. बघून घ्या हे सगळं इकडे अलाउड नाही. सो गाईज आपण आता डोंगर चढायला चालू केलं आहे. या साईडला पूर्ण हे आहे सिटी आहे तिरुपती. आणि आपण आता डोंगर चढतो तिरुपतीला. सो व्हाईट व्हाईट चमकत आहे ते बिल्डिंग सगळ्यांनाच चमकत आहे. एवढं ऊन पडतं की तिकडे सगळे बिल्डिंग आहेत ना ते सगळं चमकत आहे. आणि रोड चांगला केला मेंटेन केला. काय कचरा नाही प्लास्टिक नाही. ग्रीनरी पण मेंटेन केली. खूप वाईल्ड लाईफ क्रिएचर्स पण येतात. असं सांभाळून चालवायला स्पीड लिमिट क्रॉस करायला नाही बोललं. कारण का कधी कधी असं होतं की आपण स्पीडमध्ये चालवतो आणि एका दुसरा प्राणी आला गाडीच्या खाली ब्रेक पटकन नाही लागत आणि ते तिकडेच जमत. तर त्यासाठी ठेवलं स्पीड लिमिट 20चा स्पीड लिमिट दिसलं असेल. 20चा स्पीड लिमिट आहे. एकदम बारीक भारी दिसतो ना. तर गाईज हे बघा एकदम भारी व्ह्यू आहे ना. ते काय भारी वाटतं. वांढर आहे ती काळ्या तोंडाची वांढर आहेत. हा एकदम भारी. तर गाईज हे बघा खालचा नजारा असा.
गाईज आपण टॉपवर आलोय आणि हे बघा असं वाटतच नाही आपण इंडियामध्ये, आपण कुठेतरी बाहेर गावच्या देशात आलो असं वाटतंय. ग्रीनरी मेंटेन केलंय, रस्त्यावर कोणताही कचरा नाही टाकायला गेलाय, साफसफाई केली आहे, थंडी आहे, हिल स्टेशन आहे, असं वाटतं कुठे फॉरेनला चालू आहे. बघा ना तेव्हा मेंटेन केलं सगळं. झाडं मेंटेन केली आहे, कुठे आजूबाजूला रस्त्यावर बिलकुल कुठेही कचरा नाही. बघा कोपऱ्या हट्ट कुठेतरी नवीन जागेवरच चालू आहे. सो गाईज काल आम्ही तिरुपतीला गेलेलो होतो. आम्ही सगळ्यांनी केसदान केलेत. मी केले, बाबाने केले, रत्नेशने पण केले. ऍक्च्युली केसदान दिलं जातं त्याचं कारण असं आहे की मंदिरात ज्यावेळी आपण तिरुपतीला येत होतो तिकडे अशी प्रथा आहे की तिथे केसदान करावं. त्यावेळी मी, माझी मुलं, माझी दोन्ही मुलं गोड आहेत, त्यांनी माझा इथून केसदान केलेलं आहे आणि हे करतात जनरली. थँक्यू. आणि असं आम्ही लोकांनी केलंय, नंतर अमृतने केलंय, दक्षने केलंय, सगळ्यांनी केलंय. तर काल असं काय नाही, म्हणजे आम्ही पहिलं केसदान केले, नंतर आंघोळ केली तिकडेच, नंतर कपडे चेंज केले, लुंगी घातली, हे घातलं आणि गेलो मंदिरात गेलो. 2 तास लाईन होती. तर हां, पहिला मंदिरात गेलो की एंट्रीचे 3-4 वेळी चेकिंग करतात. नंतर एंट्री झाल्यानंतर ते प्रसाद असतो, उपमा देतात खायला, तर ते खाल्लं. हां, तिकडे 2 तास बसावं लागतं, 1 तास बसावं लागतं, 1 अर्धा तास. हा, तेवढा वेळ बसायला लागतं. मग ते तसंच निघालो ना तिकडून की मग जायचं मग दर्शन करायचं तिकडे बालाजी देवताचं. मग ते झालं की आम्ही बाहेर आलो. लाडूचं तिकडे बाहेर आपण घेत नाही प्रसाद, लाडू तिकडे ते लोक बनवतात आणि मग देतात, तर ते घेतलं. हां, आणि मंदिरचं जे कळस असतं ना वरचं, ते पूर्ण सोन्याचं असतं आणि सुंदर होतं ते. तिकडे लक्ष्मी अशी जागा होती, तिकडे पिंक झालेलं सगळं, म्हणजे असं बोलतात की तिकडे लक्ष्मी आहे असं. तर असं सगळं होतं. मग काय ना, हॉटेलला आलो, झोपलो, तर एवढंच झालं. हां, आणि घाट चढायला आहे ना, तो वरती जातो ना, तर पायवाट आहे आणि रोड आहे, 1 वेच आहे, येता जाता नाही, 1 वे जायला 1 वे यायला. तर तिकडे वरती गेलो, जरा तसं 1 अर्धा तासची जर्नी आहे वरती जायला. ते झालं, हॉटेलला आलो, सगळं देवबाप्पांचं दर्शन करून मग आलो खाली. मग काय आम्ही हॉटेलला आलो, झोपलो. तर आजसाठी एवढंच. भेटूया का नवीन ब्लॉग, तोपर्यंत बाय.